अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या येत्या काही भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अप्पी आणि अमोल मिळून रुपालीचे मन जिंकतात. अमोल रुपालीचे मन जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करतो. अखेर रुपालीला आपल्या अमोलवरच्या प्रेमामुळे ती अप्पीला स्वीकार करते. अमोल तिला मोठ्या आईचा दर्जा देतो. हे बघून रुपाली खूप हळहळते. आर्याचे प्रयत्न अर्जुनचे लग्न करण्यासाठी खूप आता पुढे गेलेले असतात. ती अर्जुनच्या प्रेमात पूर्ण वेडे होऊन जिद्दीला पेटलेली असते. काही झालं तरी ती अर्जुनशीच लग्न करणार असं तिनं मनाशी ठरवलेलं असतं. रुपाली नक्की कोणाची साथ द्यावी हे कळत नसल्यामुळे ती मध्येच पेचात अडकलेली असते. ती आर्याला सांगू शकत नाही की आता मला अमोलसोबत राहायचं आहे आणि अमोल अप्पीशिवाय राहू शकत नाही. पण आर्यासोबत साथ देता देता तिला आर्याचाच खरा चेहरा रुपालीला कळतो. रुपालीला आर्यावर डाऊट येतो. ती प्रत्येक वेळेस येऊन आपल्याला भडकवते. आपल्याला अप्पीच्या विरोधात का उभी करते याचा ती शोध घेते. आणि तिच्या असं लक्षात येतं की आर्या आपल्याला वाईट करून अर्जुनसोबत चांगलं बनण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे अख्ख्या घरात रुपाली वाईट होईल आणि आर्या सगळ्यात चांगली राहील. म्हणजे या सगळ्यात काय माझाच तोटा होणार. हे सुद्धा माझ्यापासून लांब जायला लागलेत. अप्पीने हे कधी आपल्यासाठी केलेलं नाही. अप्पी नेहमी आपल्या घराला एकसाथ ठेवायची. पण आर्या खूप स्वार्थी झाली आहे. ती फक्त स्वतःचाच विचार करते. तिला स्वतःशिवाय दुसरं काही दिसत नाही आहे. हिला इथेच थांबवलं पाहिजे, नाहीतर ही स्वतःचं तर वाटोळं करेलच पण माझ्या संसाराची सुद्धा राखरांगोळी करेल. त्यामुळे रुपालीचे डोळे उघडतात आणि रुपाली आर्याला स्पष्ट सांगते की आर्या, आता मी इथून पुढे तुला साथ देऊ शकत नाही. तू माझ्यासोबत अशी वागशील मला वाटलं नव्हतं. तू माझ्याच घरातल्यांसमोर मला वाईट करून स्वतः बनण्याचा चांगला प्रयत्न करतेस हे माझ्या लक्षात आलं आहे. आर्या रुपालीला अजूनसुद्धा गोड बोलून गंडवण्याचा प्रयत्न करत असते. आर्या रुपालीला बोलते की अहो जाऊबाई, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला काही कळतंय का? मी कधी तुमच्या वाईटाचा विचार करेन का? रुपाली म्हणते की मग तू प्रत्येक वेळेस अर्जुन भाऊजींसमोर आणि घरातल्यांसमोर मला तोंडावर पाडून स्वतः तर खूप चांगली बनतेस. आर्या, मला न कळण्यात मी दूध पिते बाळसुद्धा नाही आहे. मला कळायला लागलं आहे. आर्या म्हणते की जाऊबाई, तुम्ही विचार करा, अजूनसुद्धा आपण मैत्रिणीसारखे आहोत. रुपाली म्हणते की म्हणूनच तर इतक्या दिवस माझ्या डोळ्यावर पट्टी होती, पण आता ती चांगलीच उघडली आहे आणि माझ्या सगळ्यात लक्षात येते. आर्या रुपालीला धमकी देत बोलते की अच्छा तर ठीक आहे, तुम्हाला सगळं कळाले तर अजूनसुद्धा ऐकून घ्या. हे सगळे आग मीच तुमच्या मनात लावलेली, कारण तुम्ही मला साथ देऊन अप्पीसमोर वाईट बनत होता. त्यात माझाच फायदा होता. मी प्रत्येक वेळेस चांगली बघून माझे प्लस पॉईंट मिळवत होते. तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यासारखी मूर्ख आहे? स्वतःचा मुलगा नसताना दुसऱ्याच्या मुलावर जीव लावायला? तुम्ही मुलाच्या प्रेमात वेडे झालात. तुम्हाला काहीसुद्धा कळत नाही. रुपाली म्हणते की आर्या बास, खूप झालं तुझं. अमोल हा माझासुद्धा मुलगा आहे आणि अप्पीने हे मला कधीच जाणवू दिलं नाही की अमोल तिचाच मुलगा आहे. आर्या बोलते की होच, तुम्ही फक्त मुलाच्याच प्रेमासाठी तिच्यासमोर जाताय आणि तुम्हाला मुलगा होऊ शकत नाही याचं दुःख तुम्हाला कमी आणि अप्पीला अमोल झाला याचं दुःख जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काही कळत नाही? रुपाली म्हणते की आर्या, तू आता मर्यादा ओलांडू नकोस. आर्या म्हणते की हे सगळं तुम्ही मला आधी हे बोलायच्या आधी कळायला हवं होतं. आता बोलून काही उपयोग नाही. रुपाली आर्याचं तोंड बंद करून म्हणते की आता लवकरच घरात मी तुझासुद्धा सगळ्यांसमोर चेहरा आणते. आर्या म्हणते की तुम्हाला काही सांगायचं आहे ते सांगा. तुमच्याबद्दल पण सांगण्यासारखं खूप काही आहे घरी. मी सुद्धा ते सांगेन, मग बघू कोण काय करते ते. रुपाली जरा घाबरते आणि घरी जाते आणि अप्पीची माफी मागते. अप्पी म्हणते की काय झालं जाऊबाई, तुम्ही आज एवढा सॅड का आहात? काय झालं आहे? रुपाली म्हणते की अगं अपर्णा, मला खरंच माफ कर. तू इतकी वाईट नव्हते, पण ह्या आर्याने माझ्या मनात इतकं काही भरवलं होतं की मला काही डोळ्यासमोर असूनसुद्धा ते बरोबर वाटत नव्हतं. मला सारखं माझं मन म्हणायचं की तू अमोलला घेऊन गेलीस आणि अमोल माझ्यापासून त्या परिस्थितीत गेला, त्यामुळे मला तुझा खूप राग आला. अप्पी बोलते की झालं गेलं ते विसरून जावा.
आता काय होणार नाही ते बोलून, आणि गेलेल्या गोष्टी कशाला काढताय, आता आपण आहोत ना चांगले. अमोल तुमचा मुलगा आहे आणि तो माझाही मुलगा आहे, असं होऊ शकत नाही का. त्यावर रुपाली बोलते की अपर्णा, तू खरंच खूप समजूतदार आहेस. मला तुझ्याबद्दल फक्त एवढाच राग होतास की तू 7 वर्ष अमोलला माझ्यापासून लांब ठेवलंस आणि मला मूल होऊ शकत नाही हे तुला माहीत होतं. मग माझी अशी इच्छा होती की कमीत कमी तू अमोलसाठी तू मला एकदा तरी फोन करून तो कसा आहे, केवढा मोठा झाला हे मला कळवायला हवं होतंस. आपी म्हणते की ताई, मी तुम्हाला सांगणार होते पण अर्जुनच्या वचनापुढे मी जाऊ शकत नाही. रुपाली बोलते की अगं, भाऊजींचं वचन पण माझ्या अमोलवरचं प्रेम पण खूप होतं गं. मनात खूपदा यायचं की तुझ्याकडे यावं, भेटावं आणि अमोलला कडकडून मिठी मारावी. आपे बोलते की ताई, आता गेलेला विषय सोडा ना. आता ती 7 वर्ष काही भरून निघणार नाहीत, पण आपण 7 वर्षाचं प्रेम त्याला आत्ता तर देऊ शकतो ना. रुपाली बोलते की अगं अपर्णा, पण ती आर्या खूप आता टोकाला पेटलेली आहे गं. आपी बोलते की तुम्ही त्याची काळजी करू नका. जसे तुमच्यासमोर आर्याचे सत्य आले तसे अर्जुनसमोरसुद्धा आर्याचे सत्य येईलच की. तुम्ही त्यासाठी स्वतःला कोसू नका. जे नियतीच्या मनात आहे तेच होणार आहे. रुपाली म्हणते की अपर्णा, इथून पुढे काहीही झालं तरी मी तुझ्याच बाजूने असेल, काहीही झालं तरी. अप्पी बोलते की ताई, मला खरंच खूप आज आनंद झाला की माझी जुनी मैत्रीण मला परत भेटली. तुम्हाला माहीत नाही, तुम्ही माझ्याशी नीट वागत नव्हता, मला खूप त्रास व्हायचा हो, मी खूप आतून मरायचे. रुपाली बोलते की अप्पे, परत एकदा खरंच मी तुझी मनापासून माफी मागते. आता माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीसुद्धा नाही. आप्पीसुद्धा त्यांचं भांडण मिटवून पुढे लागतात. अर्जुन अमोलने इतके प्रयत्न केल्यामुळे अमोलसुद्धा आप्पीमध्ये गुंतलेला असतो, पण फक्त आर्याच्या शब्दाखातर तो तिच्यासोबत असतो. तो सुद्धा लवकरच आर्याला सांगू शकतो की आपण लग्न करू शकत नाही. अर्जुनच्या मनात अजूनसुद्धा आप्पीबद्दल प्रेम वाढत आहे. अर्जुनला आप्पीचा खूप अभिमान आहे की तिनं किती छान पद्धतीने अमोलला वाढवलं आहे. कुठल्याही पद्धतीत तिने संस्काराची कमी अमोलला पडू दिली नाही. यामुळे अर्जुनला तर आप्पीचा खूपच अभिमान आहे. रुपाली आणि आप्पी एकत्र झाल्यामुळे अर्जुनसुद्धा जरा वेगळा विचार करायला लागतो की रुपाली वहिनी आपल्या आता वेगळ्या वागायला लागल्या आहेत, चांगल्या झालेल्या आहेत, त्या आप्पीसोबत असतात. रुपालीसुद्धा अर्जुनला सजेस्ट करते की तू आर्याचा विचार न करता आप्पीचा विचार करू शकतो अमोलसाठी. त्यामुळे अर्जुनला रुपालीवर डाऊटसुद्धा येत नाही. आता अजून पुढे काय होतं हे बघण्यासाठी खरंच खूप इंटरेस्टिंग राहील. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.